नमस्कार मित्रांनो, आज मी घेऊन आली आहे एक नवीन पौराणिक कथा ज्याचे नाव आहे राम नाही तर मोत्याची माळ ही कवडी मोलच। प्रभू श्रीराम आणि सीता माता ह्यांना भेटण्यासाठी बजरंगबली हनुमान येतो आणि त्या दोघांना मनोभावे नमस्कार करतो। तेव्हा सीता मातेला वाटते हा हनुमान आपल्या स्वामीचा भक्त आहे, तो नेहमी त्यांची सेवा करतो, त्याला आपण काहीतरी द्यावे असे वाटून ती आपल्या गळ्यातील माळ काढून हनुमानाला देते आणि म्हणते, मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे। ती माळ घेऊन हनुमान समोर जाऊन बसतो आणि माळेतील एक एक मणी काढतो व प्रत्येक मण्याचा प्रथम वास घेतो, नंतर प्रत्येक मणी फोडतो, मग बघतो आणि टाकतो। असे करत माळेतील सर्व मणी हनुमान फोडून टाकतो। हे बराच वेळ चालू असलेले वागणे पाहून सीता मातेला राग येतो। तुला प्रेमाने दिलेल्या माळेचे हे काय केलेस? प्रत्येक मणी फोडलास, असे का केलेस? तेव्हा हनुमान म्हणतो, मला काही केल्या माळेतील कोणत्याही मण्यात कुठेच राम दिसले नाहीत। मला माझे राम कुठे दिसतात का ते मी बघत होतो। ज्या वस्तूत राम नाही ते सर्व मी टाकून दिलेत। हे हनुमानाचे बोलणे ऐकल्यावर सीता मातेला समजले की आपण देताना प्रभू श्रीरामांचे स्मरण न करताच माळ दिली। हे सीता मातेच्या लक्षात येताच सीता मातेने लगेच प्रभू श्रीरामांचे स्मरण करून दुसरी माळ हनुमानाला दिली आणि ती माळ हनुमानाने लगेच गळ्यात घातली। समाप्त। जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम नक्कीच लिहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय श्रीराम।